आपल्याला बोलण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड आहेत. सर, आज मुंब्र्यामध्ये मोठं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळालं. विजयाची रॅली जी आहे ती खऱ्या अर्थाने आज निघाली. कार्यकर्त्यांनी, नगरसेवकांनी, इथल्या प्रमुख नेत्यांनी काढली होती. साहजिक आहे, लोकांचा सहभाग होता. लोकांनी मोठ्या संख्येने मतदान केलंय. आमची मतदानाची टक्केवारी वाढली आहे. त्यामुळे साहजिक आहे, मुंबईतली जनता प्रेम करते, हे मिळालेल्या मतांवरून सिद्ध होते. सर, एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी सुद्धा मुंब्रा नाही पुरे महाराष्ट्र को हरा कर देंगे असं वक्तव्य जे आहे ते केलेलं आहे. कुठेतरी मोठ्या प्रमाणात समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम होताना पाहायला मिळतं. कसं बघता याकडे? ह्याच्याकडे प्रसिद्धी माध्यम कुठल्या नजरेतनं बघतात त्या नजरेतनं मी बघत नाही. हा देश तिरंग्याचा आहे. संविधानाने तिरंग्याला मान्यता दिलेली आहे आणि त्याच्यामुळे मी कुठल्या एका रंगाचा करीन तर हा देश एका रंगाचा होऊच शकत नाही. या देशाची ताकदच या देशातली विविधता आहे. तिरंग्यामधली विविधता ह्याला अर्थ आहे. भगव्याला अर्थ आहे, मधल्या पांढऱ्या रंगाला अर्थ आहे, मध्ये असलेल्या निळ्याला अर्थ आहे, त्या निळ्यामधल्या अशोक चक्राला अर्थ आहे, वरती असलेल्या खालती असलेल्या हिरव्याला अर्थ आहे. तेव्हा भगवा असो, हिरवा असो, पांढरा असो, निळा असो, हे रंग हे भारताच्या संस्कार आणि संस्कृतीचे रंग आहेत. त्याच्यामुळे ते एका रंगामध्ये त्यांना बांधणं हेच मुळात चुकीचं आहे. काल प्रजासत्ताक दिन साजरा होत होता. मंत्री गिरीश महाजन यांच्याकडनं अनावधानाने बाबासाहेबांचं नाव घेऊन राहून गेलं. त्यानंतर तिथे असलेल्या एका आरक्षकाने जे आहे जाधवताईंनी ह्याच्यावर आक्षेप घेऊन निषेध नोंदवला. कसं बघता ह्याकडे? आपण देखील त्याच्या संदर्भात पोस्ट केली होती. अनावधानाने तुम्ही डॉक्टर बाबासाहेबांना विसरायला लागले तर उद्या देश विसरून जातो, देशाचं संविधान पण विसरून जातं. सर, शेवटचा प्रश्न. मंत्री गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेवर पुन्हा निशाणा साधत वक्तव्य केलेलं आहे की माझ्या हातात द्या, एकदा बीजेपीने मला फ्री हँड सोडून द्यात, मी एका नेत्याला संपवेल. कसं बघतास? राजकारणामध्ये हल्लीच्या काळी संपवण्याचे वक्तव्य मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळतात. राजकारणाचा स्तरच बदलत चाललाय. राजकारणामध्ये वैयक्तिक द्वेषाला कुठेही स्थान नसतं असं आम्ही मानायचो. ही परंपरा आम्ही बघत आलो. पण सध्याच्या काळात व्यक्तिगत द्वेषातनं एखाद्याला संपवण्याचं आणि प्रसिद्धी माध्यमातून त्यांना प्रसिद्धी मिळवण्याचं, आणि तुम्हाला ही प्रसिद्धी द्यायला आवडते अशा गोष्टींना, त्यामुळे चढाओढ लागली नेत्यांमध्ये. खूप खूप धन्यवाद सर, न्यूज 18 मराठीशी बोलल्याबद्दल.